मित्रांनो, 2022 मध्ये रशिया सरकारने क्रिप्टोकरन्सीला बॅन केलं होतं. पण आता 1 सप्टेंबर 2024 पासून रशिया सरकार फॉरेक्स आणि क्रॉस बॉर्डर पेमेंटसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करायला सुरुवात करणार आहे. युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून अमेरिका, फ्रान्स, युरोपियन युनियन आणि ब्रिटन या देशांनी रशियन नागरिक आणि संस्थांवरती अनेक निर्बंध घातले आहेत. रशियाला स्विफ्ट पेमेंट सिस्टम मधून सुद्धा वगळण्यात आलं आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय आर्थिक दबावामुळे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आंतरराष्ट्रीय आणि फॉरेक्स पेमेंटसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. इतकंच नव्हे तर 2025 पर्यंत रशिया सरकार स्वतःची क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज सुद्धा सुरू करणार आहे. रशियाला इंटरनॅशनल आणि क्रॉस बॉर्डर पेमेंट मध्ये क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांचे समर्थन सुद्धा लागणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्रिप्टोकरन्सीला क्रॉस बॉर्डर पेमेंट मध्ये कशा प्रकारे वापरता येईल या विषयावर ब्राझील, चायना, भारत आणि दक्षिण आफ्रिका सरकार सुद्धा काम करत आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? फॉरेक्स आणि क्रॉस बॉर्डर पेमेंटसाठी रशियन सरकार कोणत्या क्रिप्टोकरन्सीचा वापर करेल? हे मला कमेंट करून नक्की सांगा.